श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण नागपंचमीची पौराणिक कथा आणि ह्या सणाचे रहस्य जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, भारतात नाग, साप यांना देव मानले जाते. काही नाग माणसाला उपकारक तर काही विषारी साप नाग हे अपकारक मानले जातात. कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भीतीपोटी ही कल्पना आली असावी. नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दुष्ट सर्प होता. त्याच्या साध्या फुंकराने सुद्धा काही भस्मसात होत होते. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी, म्हणजेच आपली नागपंचमी. तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लाह्या, दूध वाहतात. नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही या मागची इच्छा असते. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात. अंगणात रांगोळ्यांच्या टिपक्यांचे नाग काढतात. पाटावर चंदनाने 5 फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. नवनागांची नावे ही पुढील प्रमाणे आहेत. 1. अनंत, 2. वासुकी, 3. शेष, 4. पद्मनाभ, 5. तक्षक, 6. कालिया, 7. शंखापाल, 8. कंशल, 9. धृतराष्ट्र. नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी निषिद्ध मानले आहे. कारण वरील क्रिया करताना अनावधाने सापाला किंवा नागाला इजा पोहोचण्याची शक्यता असते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात व नवीन बांगड्या भरतात. खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके खेळण्याचा आनंद घेतात. या दिवशी गारुडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्यांची पूजा करतात. या दिवशी पुरणाची किंवा साखर खोबऱ्याची दिंडी बनवतात. महाराष्ट्रातील 32 शिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते. आसपासच्या खेड्यातूनच नव्हे तर परदेशातून पाहुणेसुद्धा तेथे येतात. हजारो गारुडी साप नाग घेऊन येतात. कितीतरी विषारी साप नाग असले तरी या दिवशी ते कोणालाही दंश करत नाहीत. तर मित्रांनो, अशी आहे ही नागपंचमीची कथा आणि याचे महत्त्व. आत्ता आपण नारळी पौर्णिमेविषयी म्हणजेच श्रावण शुद्ध पौर्णिमेविषयी थोडेसे जाणून घेऊया. समुद्रकाठी राहणाऱ्या प्रामुख्याने कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे यांचे बंद पडलेले असतात. जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात ह्या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात.
पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. समुद्राला नारळ अर्पण करताना नांबरणाने नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. या दिवसापासून मच्छीमार लोक आपल्या होड्या घेऊन मच्छीमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.